श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 17 ब्रह्मचार्यांना ज्ञानप्राप्ती। या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास विद्याभ्यासात प्रगती होईल, कलांमध्ये प्रावीण्य मिळेल। अशा मंगलाध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या भिल्लवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ होते। ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे। तिथे असलेल्या औदुंबरापाशी श्री गुरूंनी वास्तव्य केले। बहुत काळ ते गुप्त रूपानेच वावरले। ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नानसंध्या करत, जप तप व्रते करत आणि गावात हिंडून भिक्षा मागत चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालवले। ते ऐकून नामधारक म्हणाले, महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वती हे तर परमात्म स्वरूपप्राप्त पूर्ण सिद्ध होते, तरीही त्यांनी अनुष्ठाने केली व भिक्षा मागितली, असे त्यांनी का केले? सिद्ध म्हणाले, ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये। भांडे रोज घासले म्हणजे ते जसे नित्य स्वच्छ दिसते, तसे नित्य साधनेने ज्ञान उजळत राहते। समाजात मान्यवर लोक जसे आचरण करतात, त्याचेच सामान्य लोक अनुसरण करत असतात, हे तुम्ही लक्षात घ्या। आता भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे। संन्यासांनी परिग्रह, कोणत्याही वस्तूचा संग्रह न करणे, भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधनामग्न राहणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे। त्यांनी उदरनिर्वाहाच्या चिंतेत व्यग्र राहू नये, साधनेसाठीच पूर्ण वेळ द्यावा, यासाठी त्यांना भिक्षा घालणे हे समाजाचे कर्तव्य आहे। श्री गुरु दत्तात्रेय व भगवान शंकर हेही भिक्षा मागतात, त्याचे हेच कारण आहे। त्यांच्यासाठी भिक्षा हे निमित्त आहे, कारण भिक्षेसाठी हिंडताना भक्तांचा व दीन आर्ताचा निज कृपेने उद्धार करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो। असो, कस्तुरी लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तिचा सुगंध दरवळतोच। त्याप्रमाणे श्री गुरु भिल्लवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांची सत्कीर्ती व्हायची ती झालीच। त्यांचे महात्म्य लोकांत कसे प्रकट झाले ते ऐका। कोल्हापुरात एक वेदशास्त्र संपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होते। त्यांना विद्वजनांमध्ये फार मान होता, पण त्यांचे पुत्र मात्र बुद्धिहीन व मूर्ख होते। ते लहान असतानाच त्यांचे मातापिता वारले। त्यांच्या आप्तांनी त्यांचे पालनपोषण केले। कुळाचाराला अनुसरून 7व्या वर्षी त्यांची मुंज केली। मग शिकण्यासाठी अध्यापकांकडे पाठवले, पण विद्याभ्यास काही येईना। त्यांना गायत्री मंत्रही नीट म्हणता येत नसे। तिथे वेदपठण कसे करणार? त्यांना स्नानसंध्या येत नसे। शिकवलेले काही लक्षातही राहत नसे। ब्राह्मणाला विद्या यायलाच हवी, त्याशिवाय उदरनिर्वाह कसा होणार? लोक त्यांना अडाणी म्हणून हिणवू लागले। ते म्हणायचे, जळो तुमचे जिने, तुम्ही पिताजींच्या कीर्तीला बट्टा लावलात। त्या ज्ञानी माणसाच्या पोटी तुमच्यासारखे दगड कसे काय जन्मले, देव जाणे। विद्येने मान सन्मान आणि सुखसमृद्धी प्राप्त होते, पण तुम्हाला त्याचे काय? तुम्ही आणि सुकर यांच्यात काही भेदच नाही। तुमच्यासारख्या आचारहीनाला या जन्मी सुख नाही, मेल्यावरही तुम्हाला नरकातच जावे लागणार। असे लाजिरवाणे जिने जगण्यापेक्षा तुम्ही मरत का नाही? ते म्हणायचे, मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल, म्हणूनच या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही। त्याला मी तरी काय करू? आता तुम्हीच काहीतरी उपाय करा। त्यावर लोक हसून म्हणायचे, तुम्हाला पुढच्या जन्मीच विद्या येईल, या जन्मी तुम्ही भिक्षेवरच पोट भरा। अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने ते ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाले आणि आपल्याला विद्या येत नाही याची खंत करत ग्राम सोडून निघाले। त्यांच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते। रात्रीच्या सुमारास ते भिल्लवडीस आले। तिथे भुवनेश्वरीचे दर्शन घेतले। त्यांनी अन्नोदक टाकले आणि त्यांच्यासमोर धरणे धरून बसले। ते मोठ्याने आक्रोश करून भगवतींना सातत्याने विनंती करत होते, आई जगदंबा, सर्वांनी माझी हेटाळणी केली आहे, पण तुम्ही उपेक्षा करू नका, मला मार्ग दाखवा, माझ्यावर कृपा करा। असे 3 दिवस लोटले। शेवटी अगदीच निरुपाय झाला तेव्हा ते भुवनेश्वरींना म्हणाले, माताजी, तुम्ही स्वप्नात येऊन मार्गदर्शन कराल असे मला वाटत होते, पण तुम्हीही पाठ फिरवलीत। आता मी काय करू? कुठे जाऊ? थांबा, मी तुम्हाला माझी जीभच अर्पण करतो। तरीही कृपा केली नाही तर हे शिरच तुमच्या चरणी वाहतो। त्यांनी खरोखरच आपली जीभ कापली
आणि देवी मूर्तीच्या चरणी वाहिली. तो त्यांचा निर्धार पाहून देवी भुवनेश्वरींना करुणा आली. त्या त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात गेल्या व म्हणाल्या, हे ब्रह्मचारी, तुम्ही माझ्यावर रागवू नका. कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास आहे. त्यांना शरण जा, तेच तुमची इच्छा पुरवतील. त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमारांना जाग आली. देवींना वंदन करून ते कृष्णा नदीच्या दिशेने धावले आणि प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेले. तिथे औदुंबराखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते. त्यांना पाहताच त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी त्यांचे पाय धरले. जीभ नसल्यामुळे त्यांना बोलता येत नसले तरी अंतर्ज्ञानी श्री गुरूंनी त्यांचा मनोभाव जाणला होता. त्यांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला तर काय आश्चर्य, त्यांना पुन्हा जीभ आली आणि वेदशास्त्रे, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले. परिस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे श्रीगुरूंच्या पावन स्पर्शाने त्या ब्रह्मचार्यांना पांडित्य प्राप्त झाले. सिद्ध म्हणाले, नामधारक असा आहे श्री गुरूंचा महिमा. ते ज्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय 17वा समाप्त होत आहे. धन्यवाद.